शिवाजी महाराज यांच्याविषयी काही बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐरणगैरण लिहिला नाही, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, घोड्यांच्या टापानं, तलवारीच्या खणखणाटीनं आणि शाहिराच्या डफानं. आणि हाच इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा येत्या छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्यांच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जथांग आहे सागरा समान, ज्यांचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, ते त्या सूर्याची शान, मराठी मानाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्यांना आहे शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्या ज्यांचं मानाचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे पाहिली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटाच्या धाकाशिवाय इथल्याच माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ पाहिला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रात राहतोय तो म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणारा जिगरबाज माझा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्दमावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात वस्तू वापरल्यात आणि माणसे जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षरांनी इतिहास दिला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी मोहिमेवरून महाराष्ट्रात परतले होते, तेव्हा तेथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. देसाई नावाची ठाणेदारी होती. वाटलं जाता जाता गड घेऊन जावा म्हणून दादाजींनी थोडं तिडकं सैन्य गोळा केलं आणि त्या मल्लमावर चाल करून गेले. पण मल्लमा ही जिद्दीची, चिकाटीची, तिने त्याच्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. वाटले एका मावळ्याचा शक्य नाही म्हणून दादाजींनी अजून सैन्य पाठवले. मल्लम तुटून पडले, परंतु यावेळी मात्र मल्लमाचा पराभव झाला. जेव्हा दादाजींनी ठरवलं की मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं करायचं, तेव्हा जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं करण्यात आलं, तेव्हा तिला वाटलं जसं प्रत्येक राजा हा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. या विचारात ती पुढे गेली व छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाली व म्हणाली, राजा मी तुमचे गुन्हेगार आहे, जी काही शिक्षा द्यायची आहे ती मला द्या, पण यामध्ये माझ्या या छोट्याशा बाळाचा काहीही दोष नाही. यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केलं व चिटणीसांना केला. चिटणीस आत गेले व दुधाची वाटी घेऊन बाहेर आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लम्मा देसाईच्या मुलाला उचलले व आपल्या मांडीवर बसवले व त्या दुधाच्या वाटीने चमच्याने त्या बाळाला दूध पाजलं व म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, हा आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला, आणि कोणता भाऊ आपल्या भगिनीचं राज्य बाळकावतो? अहो दादाजी, या बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणींना राज्य द्यायचं असतं. आणि असं त्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लम्माला तिचं राज्य परत केलं, त्यामुळे तिला साडी चोळी देऊन सन्मानित केलं व घरी सुखरूप पोहोच केलं. म्हणून तसं नक्कीच मला असं वाटतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे लागले. म्हणून तर मला असं वाटतं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढेच सांगायचे वाटते, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा तू वार हाय, भवानी
वार हाय. अगं स्वराज्याची रक्षणी तू, स्वराज्याचा तू मेघ हाय. अगं स्वराज्याची रक्षणी तू, स्वराज्याचा तू मेघ हाय. दुबळी समजू नकोस तू स्वतःला, तू जिजाऊची लेख हाय, तू जिजाऊची लेख हाय. जाता जाता मला एवढेच म्हणायचे वाटते, देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खा बगीचाच दिला. देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खा बगीचाच दिला. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. पण जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.